वळूया पुढील बातमीकडे। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदाना दिवशी हिंदू एकता आंदोलन सांगली जिल्ह्याच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर क्रूरकर्मा कपटी औरंगजेबाचे थडगे उखडून अरबी समुद्रात फेका, त्याच्या थडग्याजवळ सुरू असलेले उदात्तीकरण व उदो ताबडतोब थांबवा या मागणीसाठी जोरदार निदर्शने करण्यात आली। यावेळी बोलताना हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले, अमेरिकेने इस्लामिक दहशतवादी ओसामा बिन लादेनची जशी बॉडी समुद्रात फेकून दिली, तसेच इस्लामिक दहशतवादी क्रूरकर्मा कपटी औरंगजेबाचे थडगे राज्यातल्या सरकारने उखडून समुद्रामध्ये फेकून द्यावे। थडग्यावर लावलेला हजरत औरंगजेब नावाचा फलक ताबडतोब हटवावा व त्या जागी क्रूरकर्मा औरंगजेबाचे थडगे नावाचा बोर्ड लावावा। थडग्यावर गलफ आणि चादर चढवायला बंदी घालावी। औरंगजेबाच्या थडग्याचे रूपांतर दर्ग्यात व दर्ग्याचे रूपांतर मशिदीत झाले आहे। राज्याचे मुख्यमंत्री हिंदुत्ववादी असून देशाचे पंतप्रधान सुद्धा हिंदुत्ववादी आहेत। पुरातत्व विभाग हा केंद्र सरकारच्या अधिकारामध्ये येतो, त्यामुळे पुरातत्व विभागाचे कारण न सांगता महाराष्ट्राच्या हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांनी धाडसी निर्णय घेऊन क्रूरकर्मा औरंगजेबाचे थडगे उकडून अरबी समुद्रात फेकून द्यावे। औरंगजेबाच्या उदात्तीकरणासाठी 6.3 लाख जो निधी दिला आहे तो संबंधित अधिकाऱ्याच्या पगारातून वसूल करावा। टिपू सुलतानच्या बरोबर क्रूरकर्मा औरंगजेबाचे पोस्टर फडकवणाऱ्याचे हात तोडा। राज्याचे अधिवेशन चालू आहे, सर्व हिंदुत्ववादी आमदारांनी अधिवेशनात या विषयावर जोरदार आवाज उठवून औरंगजेबाच्या थडग्याचा विषय संपवावा। यावेळी भाजप महिला सरचिटणीस ॲडव्होकेट स्वाती शिंदे, पृथ्वीराज पवार, जिल्हा अध्यक्ष संजय जाधव, अविनाश मोहिते, मनोज साळुंखे यांची भाषणे झाली। सदर आंदोलनात सांगली शहराध्यक्ष प्रकाश चव्हाण, मिरज शहराध्यक्ष सोमनाथ गोटखिंडे, दत्ता भोकरे, प्रकाश भोसले, अनिरुद्ध कुंभार, अवधूत जाधव, कृष्णा नायडू, सुजित पाटील, गणेश सगरे, प्रदीप निकम, रवी वादवणे, अरुण वाघमोडे, राम काळे, सुब्राव मद्रासी, गोपालराव माने, अभिमन्यू भोसले, विकास आवडे, वंदना जाधव, ॲडव्होकेट शीतल सिंहासेने, प्रीती काळे, गंगा नाईक हे उपस्थित होते। आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस आहे आणि ह्या बलिदानाच्या दिवसाच्या निमित्तानं आणि त्याचबरोबर राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर खुलताबाद येथे औरंगजेबाचं थडगं आहे, त्या थडग्याचं रूपांतर दर्ग्यामध्ये आणि दर्ग्याचं रूपांतर मशिदीमध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे। त्या अफजलखाना औरंगजेबाच्या थडग्याच्या भोवती जे बांधकाम आहे त्या बांधकामावर शहनशाह, मुघल सम्राट, बादशाह, आलमगीर, हजरत औरंगजेब अशा नावाचा फलक लावलेला आहे। हजरत म्हणजे सुफी संत, त्याला त्या ठिकाणी संत केलेला आहे। त्या ठिकाणी उरूस भरतो, त्या ठिकाणी सुट्टी दिली जाते। त्या औरंगजेबाच्या क्रूरकर्माच्या थडग्यावर गलप आणि चादर चढवली जाते। असुद्दीन ओवैसी, प्रकाश आंबेडकर त्या ठिकाणी येतात आणि त्याच्यावर चादर चढवतात, गलप चढवतात, नतमस्तक होतात, नमाज पढ़तात, अभिवादन करतात। अरे ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना 40 दिवस अनन्वित अत्याचार करून छळ करून त्यांची हत्या या औरंगजेबानं केली। छत्रपती संभाजी महाराजांचे डोळे काढले, जीभ छाटली, अंगावरची सातळी कोल्ली, हाताची नख सोलली, मीठ मारलं, धर्मांतर करायची मागणी केली, परंतु शेवटपर्यंत संभाजी महाराजांनी धर्म सोडला नाही। धर्मासाठी सगळ्यात मोठं बलिदान दिलं, त्याचा आज उदो चालू आहे आणि आम्ही आज गप्प बसलोय। हिंदू शांत आहे, शिवभक्त शांत आहे। ओवैसी त्या ठिकाणी जो बोलतोय, अबू आझमी विधान भवनामध्ये गरळ ओकतोय आणि त्या ठिकाणी औरंगजेबचं उदो करतोय। या फुटं उडो खपून घेणार नाही। राज्याचं अधिवेशन चालू आहे, सरकार म्हणतंय, राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात औरंगजेबाची कबर पुरातत्व विभागानं त्या ठिकाणी संरक्षित केलेलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हिंदुत्ववादी आहेत। देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे हिंदुत्ववादी आहेत। पुरातत्व विभाग केंद्र सरकारच्या अधिकारामध्ये येतो, काही वाटेल ते करा। औरंगजेब अफजलखानाच्या थडग्यावर जसा बुलडोजर फिरवला तसा औरंगजेबाच्या कबरीवर बुलडोजर फिरवा, ती कबर उखडा आणि अरबी समुद्रामध्ये फेकून द्या। या पुढं राज्यामध्ये टिपू सुलतानच्या बरोबरीनं दर क्रूरकर्मा कपटी औरंगजेबाचे फोटो मुसलमानांनी नाचवले तर त्यांचे हात
खुब्यातनं काढल्याशिवाय शिवभक्त थांबणार नाहीत असा इशारा आम्ही या ठिकाणी देतो. सांगलीमध्ये आज जिल्हाधिकारी कार्यालयावर हिंदू एकताच्या वतीनं माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. खरं म्हणजे आज आम्ही संभाजीनगर या ठिकाणी जाणार होतो आणि औरंगजेबाच्या थडग्याच्या समोर आम्ही आंदोलन करणार होतो, परंतु आज आम्हाला जिल्हाबंदी केलेली आहे. त्यामुळं आज आम्ही याच ठिकाणी आंदोलन करतो आहोत. आज आपण बघितलं तर तारखेनुसार छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस आहे. तर ज्या छत्रपती संभाजी महाराज म्हणजे आमचं त्यागाचं स्वरूप आहे, ते म्हणजे धर्मनिष्ठ आणि त्याचप्रमाणे राष्ट्रभक्त आहेत की ज्यांच्यावर त्यांचा मृत्यू हाल करून ही औरंगजेबाने केलेला आहे. आज छावा चित्रपट येतोय, संपूर्ण देश रडतोय. त्यांच्या अश्रू आम्ही वाया जाऊ देणार नाही. त्या औरंगजेबाचं थडगं इथून उकडून काढून समुद्रात फेकावं अशी मागणी आज आम्ही या ठिकाणी केलेली आहे. औरंगजेब हा आतंकवादी होता, कुकर्मा होता. हिंदूंची देवळं ज्यांनी फोडली, हिंदूंच्या मूर्त्या ज्यांनी फोडल्या, अनेक महिलांच्यावर बलात्कार घडले, तर असा जो शासक होता, क्रूर शासक होता, तर त्या शासकाची एक निशाणी देखील आमच्या या परमपवित्र महाराष्ट्रामध्ये आम्ही ठेवू देणार नाही. त्याचं जे थडगं आहे ते काढून समुद्रात फेकून द्यावं अशी आज आम्ही मागणी केलेली आहे. जरी ASIच्या अंतर्गत जरी ही खबर असली तरी देखील आज देशामध्ये हिंदुत्ववादी केंद्र सरकार आहे, राज्य सरकार हिंदुत्ववादी आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे नक्कीच ज्या पद्धतीनं अफजल खानचं तडगं इथून उकडून काढून फेकण्यात आलं आणि अतिक्रमण काढण्यात आलं, त्याच पद्धतीनं इथलं अतिक्रमण निघेल आणि या मातीमध्ये त्याला जसं गाडलं त्याचं प्रतीक म्हणून आज आम्ही त्या ठिकाणी ते काढून आम्ही त्याला समुद्रात फेकून देऊ असं या ठिकाणी आम्ही सांगितलेलं आहे.